संजय जांभेकर ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप वेलकम। तर मित्र, तुम्ही कसे आहात? तुम्ही चांगले आहात ना? तुम्ही चांगले असाल अशी मी आशा करतो। आणि आजच्या आपल्या या नवीन माहितीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम करून आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। नेगडीच्या ऑपोजिट साईडला जे ब्रिज आहे, ब्रिजच्या पलीकडेच लागून हे PMRDचं विभागीय ऑफिस आहे। तर त्या ठिकाणी ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन थांबावे आणि तिथून आपण निकाल त्यांनी बघावा आणि पुढे काय काय होणार आहे तुम्ही त्याची माहिती तिथून तुम्ही घ्यायला पाहिजे, तुम्ही घ्यावी। तर आपले बरेच जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी हे मला विनंती केली की व्हिडिओ पुन्हा एकदा बनवा आणि सेक्टर नंबर 12 आणि सेक्टर नंबर 30-32 तर ते आपण आणखी डिटेलमध्ये घेऊया। तर मित्र हो, पुण्यामधील निगडीचं जे मुख्य बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपच्या अगदी ऑपोजिट साईडला PMRDचं रिजनल ऑफिस आहे। हे तुम्हाला मी हे लोकेशन तुम्हाला सहज मिळेल हा व्हिडिओ बघून, यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे। तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी या। छत्रपती शिवाजी महाराज सभागृह या ठिकाणी तुम्ही या आणि पूर्ण माहिती घ्या। गुगलला आपण housing.pmrd.gov.in याला आपण क्लिक करूया। तर अशा प्रकारे याचं पेज ओपन होईल। तर आता आपल्याला बघायचं आहे न्यूज। सध्याला 12 तारखेला याचा रिझल्ट आहे। तर तुम्हाला खूपच सतर्क राहावं लागणार आहे। तर तुमचे पात्र आणि अपात्र ही यादी देखील वेबसाईटला डिस्प्ले झालेली आहे। मी ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे आणि तरीसुद्धा पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याची माहिती देत आहे। तुम्हाला पात्र आणि अपात्र या दोन्हीमध्ये पाहावं लागेल की तुमचा अर्ज पात्रमध्ये आहे का अपात्रमध्ये, का चुकून अपात्रमध्ये गेलाय, तुम्हाला खात्री करावी लागणार आहे। तर आता आपण या ठिकाणी पब्लिश्ड ॲप्लिकेशनला क्लिक करूया, इथे बघूया। तर मित्र हो, तुम्ही वेबसाईटला या ठिकाणी तुमचे अर्ज हे पात्र आहेत का अपात्र आहेत तुम्ही हे चेक करून पाहायला पाहिजे। या ठिकाणी हे बघा, स्वीकृत अर्ज पहा, नाकारलेला अर्ज पहा। चुकून तुमचा अर्ज हा नाकारलेला अर्ज तर गेला नाही ना, तर तुम्ही हे चेक करायला पाहिजे। तसेच काही जे अर्ज पात्र आहेत तुम्ही तेही चेक करून घ्या। या ठिकाणी सेक्टर नंबर 12 EWS PMAY। तर ही जी अंतिम जी यादी आहे, तर ह्या यादीमध्ये तुमचे नावं असतील, तुम्ही ते बघा। तसेच ह्याच्यामध्ये हे 1 BHK म्हणजे EWS आणि ठिकाणी खाली हे 2 BHK म्हणजे LIG ग्रुपमधील हे फ्लॅट आहेत। तर ह्याच्यामध्ये हे जी यादी आहे स्वीकृत यादी, या तुमचं नाव तुम्ही चेक करा। म्हणजे पात्र आणि अपात्र ह्या दोन्ही तुम्ही याद्या चेक करा। तसेच PCMC मधील वाल्यकरवाडी या ठिकाणी सेक्टर नंबर 30-32 या ठिकाणी EWS आणि LIG या ठिकाणी असणारी जी यादी आहे तुम्ही तीही चेक करा। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे PMRDA। आता आपण बातम्यामध्ये ऑक्टोबर 2024 लॉटरी सोडत हे 12 फेब्रुवारी 2025 रोजी नियोजित करण्यात आली आहे। हे न्यूज तुम्ही पुन्हा एकदा बघा, तुम्हाला एक खात्री वाटेल। कारण बरेच जे सबस्क्रायबर आहेत त्यांना अजूनही खात्री नाही, कारण बऱ्याच वेळा PMRDने तांत्रिक कारणास्तव ही लॉटरी पुढे पोस्टपोन केल्यामुळे बरेच जे ॲप्लिकंट आहेत त्यांना अजूनही विश्वास नाही। तर मित्र हो, तुम्हाला आणखी तुमचा विश्वास बसण्यासाठी आपण PMRDच्या ह्या वेबसाईटलाच इथे आपण जाऊया। लाईव्ह योजना स्कीममध्ये आपण ह्याला क्लिक करूया आणि इथे क्लिक केले की पुढे PMRDला क्लिक करूया। आता पुढे आपण इथं महत्त्वाच्या तारखा याला क्लिक करूया आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व शेड्यूल जे पूर्ण शेड्यूल येणार आहे किंवा आपलं हे अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती। तर दसऱ्याला 14 ऑक्टोबर रोजी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती। आपण आता हे न बघता आपण सरळ लास्ट डेट जी आहे म्हणजे आताची लेटेस्ट आपण ते बघूया। तर ती तारीख आता इथं खाली आहे, हे बघा। लॉटरी ड्रॉ कधी आहे? 12 फेब्रुवारी 2025। किती वाजता आहे? 11:29 म्हणजे 11:30ला याचं उद्घाटन होणार आहे। तर ज्यांचा नंबर ह्यात लागणार नाही त्यांना 14 फेब्रुवारीला त्याचे जी अमाऊंट आहे ती रिफंड व्हायला ते सुरुवात होईल। म्हणजे विदिन 1 वीक तुम्हाला हे तुमची अमाऊंट ही रिफंड होईल। ठीक आहे।
म्हणजे वाल्हेकरवाडी ह्या ठिकाणी जे 30-32 सेक्टर नंबर त्याचे आणि सेक्टर नंबर 12 हे दोन्हीही एकाच वेळेस हे सर्व प्रोसेस होणार आहे. म्हणजे ड्रॉ लॉटरी आणि हे रिफंड स्टार्ट आहे 14ला. तर मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसण्याकरता पुन्हा एकदा आपण या ठिकाणी हे बघूया. तर PMRDAच्या सदनिकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत. तुम्ही हे बघा. तर वृत्तपत्रामध्ये ही न्यूज आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ही न्यूज वाचूया म्हणजे तुम्हाला थोडासा विश्वास बसेल. तर पिंपरी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या PMRDA पेट क्रमांक 12 म्हणजे सेक्टर नंबर 12 आणि पेट क्रमांक 30-32 म्हणजे ते वाल्हेकरवाडी या ठिकाणचं येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी दिनांक 12 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे. पुढे PMRDAच्या पेट क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS म्हणजे 1 BHK प्रवर्गातील 47 सदनिका व LIG म्हणजे 2 BHK प्रवर्गातील 614 सदनिका आणि पेट क्रमांक 30-32 म्हणजे वाल्हेकरवाडी या ठिकाणचं येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS व 1 RK प्रवर्गातील 347 सदनिका व LIG म्हणजे 1 BHK प्रवर्गातील 329 सदनिका अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत 3271 लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 3256 अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित 15 लाभार्थी अपात्र ठरले होते. मात्र लाभार्थ्याकरिता सदनिकांची सोडत 22 जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता सदनिकांची सोडत बुधवारी सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थित मंत्रिमंडळ परिषद सभागृह सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी येथे होणार आहे. अर्जदाराने PMRDAच्या आकुर्डीतील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी केले आहे. तर अशा प्रकारचं हे वृत्त आहे, ही न्यूज आहे मित्रांनो. तुम्हाला आता तरी खरं वाटेल का? तर या ठिकाणी पहा तुम्ही 15 लाभार्थी सदनिकांच्या लॉटरीमध्ये ठरले अपात्र. वरती बघूया. 15 डिसेंबर 2024 पर्यंत 3271 लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. 3256 अंतिमतः पात्र झाले. तर अशा प्रकारचं हे न्यूज बातम्या वृत्तपत्र तुम्हाला याच्यामध्ये तरी खरं वाटेल का तुम्हाला आता? तर हे हेडिंग फार महत्त्वाचं आहे. आणि आता ही जी लॉटरी आहे ती अजिबात तांत्रिक कारणास्तव रद्द होणार नाही मित्र, हो, काळजी करू नका. तुम्हाला या शहरामध्ये, या पुण्यामधील शहरामध्ये तुम्हाला तुमच्या घरात स्वप्न हे तुमच्या बजेटनुसार हे पूर्ण करता येऊ शकतं. तर तुम्ही प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. लॉटरीमध्ये आपला जर नंबर जर अलाउट नाही झाला, जर आपला नंबर नाही लागला तर निराश होऊ नका. तर पुन्हा नव्याने दुसऱ्यांदा अर्ज भरायला सुरू करा. कारण दुसरी एक खूप मोठी स्कीम टप्पा नंबर 2 फेज नंबर 2 बाजूलाच याच्या सुरू आहे. जवळपास 6452 इतक्या सदनिकांची निर्मिती त्या ठिकाणी होत आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी 1 BHK 1 RK 2 BHK अनेक असे फ्लॅट तुमच्या ऑल जे कॅटेगरी आहेत तर त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर तुम्ही त्यासाठी तयार राहा. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ते तयार ठेवा.
तर मित्र हो, तुम्हाला ही माहिती आवडल्यास या माहितीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया दुसऱ्या